करता ते दोरी ही माठाची आहे ना ही भाजी. आता हे कसं हे निवडतं ते त्याचं पान दाखवा जरा, हे कसं ओळखायचं. ती डेट नाही का हे घेते? अच्छा, कारण की ती डेट काहीतरी ती जून आहे ना एकदम. हे पहिलेपासून आपण हे पानच ना काय हे घेतो, डेट नाही हे घेत ना हे माठाच्या हे भाजीमध्ये बाबा. आणि ती लाल माठ पण असते ना, ही कशी हिरवी माठ आहे. कसे आहेत ना पानं एकदम. दोन टाईप येते, ही बारीक आणि मोठ्या पानाची पण होते. अच्छा, म्हणजे ही कसली आहे? बारीक पानाची. बारीक पानाची. मोठ्या पानाची पण येते ना, ते तर पटकन निवडलं जातं, याला भरपूर वेळ लागणार. हे असं सगळं घेतलं नाही का तुम्ही बनवू शकता ना आराम. पण हे कसं काय हे समजणार ही माठ हे करून? विचारलं का देतात बाजारात. संबंध म्हणजे काय बाजारात. एक सफेद माठ, एक लालसर असतो आणि एक गावठी काटेरी असतो आणि बारीक पान असतं. गावाला अशी मिळतात गावठी माठ आणि लाल माठ असतो. म्हणजे 4 प्रकार असतात. 4 प्रकार असतात का हे माठचे? ही वाली काहीतरी ती मोठी माठ आहे ना आई? हे सफेद आहे, मीडियम आहे, मोठी पानं आणि गावठी बारीक असते. अच्छा, म्हणजे ही मोठी पानाची आहे. ही कशी लागते का आई भाजी? पाली भाजी साधारण सारखी चवळी माठ पालक गरज. हे कसं मम्मी श्रावणामध्येच मिळतं ना हे जास्त सगळं माठची भाजी? जास्त हे श्रावणामध्ये काय हे जास्त खातो पालेभाजी वगैरे. श्रावणात ही शनिवारी माठाची भाजी करतात. अच्छा, दर शनिवारी ना? म्हणजे श्रावणात किती 4 नाही तर 5 येतात. अच्छा, शनिवार. मग तेव्हा माठाची भाजी, वरण भात आणि गोड असं नैवेद्य दाखवतात. नरशा करतात काही जण, काहींचं नरशा असतो, नाही तर मारुतीचा. पावसात जास्त येते भाजी श्रावणात. 12 महिने असते ना पण ही 12 महिने भाजी. आता जास्त येते म्हणजे पाऊस पडतो ना तो उगवतात. पण ही रान भाजी आहे ना काहीतरी? रान भाजी पण. शेती पण करतात. हे काय तेल टाकते ना? तेल टाकते. हिंग. हे मिरच्या किती आहेत? 3-4 मिरच्या. आणि हे लसूण पण आहे ना, आणि खोबरं, कांदा. आता काय हे मिरची टाकते. लसूण 4-5. हे कांदा किती आहे ताई? 4-5 असतील कांदे. मोठेवाले आहेत ना ते पण कांदे. माठाची भाजी, हिरवी माठ आहे ना ही? आता काय हे कट करते. हे धुतली बितली ना? ती कट करून टाकणार ना नंतर याच्यात भाजीमध्ये. हे कांदा काय हे झालाय कोमजला. आता काय ही भाजी टाकते चिरलेली. कट कसं करणार आहे? हे काय करते? मिक्स करते. हळद टाकते. हे काय मीठ टाकते ना? मीठ.
हे काय मिक्स करते ना, शिजून तर ही अजून काय होईल हे चटणीसारखी. आता काय हे वाफेवर हे ठेवते ना. हे किती मिनटं जरा लहान करायचं. किती मिनटं हे ठेवणार? 5-1 मिनटं वाफेवरती. हे काय झाली ना 10 ते 15 मिनटं. आता काय हे खोबरं टाकते. खोबरं टाकते. कसले हे ओलं खोबरं ना, नारळाचं खवलेलं नारळ. आता हे परत ठेवायचं ना आई 5 मिनटं वाफेला. 2 मिनटं. 2 मिनटं हे वाफेला हे ठेवायचं. मग झाली ना भाजी. हे काय मिक्स करते ना आता 2 मिनटं. नारळ वगैरे नाही टाकलं तरी चालेल ना. चालतं.